A set which has only one element is called as सिंगलटोन सेट. आता सिंगलटोन सेटचं एक्झाम्पल आपण पाहणार आहे. एक्झाम्पल मध्ये तुमच्यासाठी एक सेट घेणार आहे मी, ज्याचं एक्झाम्पल तुम्ही सिंगल सेट टोन सेट मध्ये बसवू शकता. ठीक आहे. अ मंथ which has less than 30 days. काय उदाहरण झालं आपलं? असा महिना ज्याच्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस असतात. असा महिना ज्याच्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस असतात. तर आपल्याला तो सेटच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. सेटच्या फॉर्म मध्ये कॅपिटल लेटर घ्यायचं आहे आपल्याला. कॅपिटल लेटर घेतल्यावर आपण 12 महिन्यांचा विचार करू, पूर्ण वर्षामधले जे 12 इयर्स आहेत आपला त्याचा विचार करू, आणि त्या माध्यमातून लक्षात येईल की अरे हो, एकच महिना आहे की ज्याच्यामध्ये 30 पेक्षा कमी दिवस आहे. त्याच्यामध्ये 30 पेक्षा काय कमी दिवस आहे, आणि तो आहे आपला फेब्रुवारी महिना. त्यामध्ये 29 किंवा 28 दिवस येतात. तर इथे येणार आहे आपला फेब्रुवारी मंथ. कोणता मंथ येणार आहे? अ मंथ विच हॅज लेस दॅन 30 डेज, आणि त्याचं उदाहरण आहे आपलं फेब्रुवारी. मग आता तुम्ही विचार करता की याच्यात जेव्हा एकच उत्तर असेल, ओनली फेब्रुवारी, नॉट एनी अनदर मंथ, तर त्यावेळेस आपण म्हणतो की इट इज कॉल्ड एज सिंगलटोन सेट. पुन्हा पहा, टाइप्स ऑफ सेट मध्ये सिंगलटोन सेट घेतला आपण. अ सेट विच हॅज ओनली वन एलिमेंट, ज्याच्यामध्ये एकच एलिमेंट असतो त्याला सिंगलटोन सेट म्हणतो. त्यामध्ये उत्तरात एक एलिमेंट आला पाहिजे, जसं इथं फेब्रुवारी महिना आलेला आहे, तर याला आपण म्हणतो सिंगलटोन सेट. हा झाला पहिला. आता सिंगलटोन सेट झाल्यावर दुसरं जे आहे टाईप, ती आहे एम्प्टी सेट और नल सेट. ठीक आहे, आलं लक्षात? एम्प्टी सेट और नल सेट. पहा, एम्प्टी सेट किंवा नल सेटचं एक्झाम्पल काय येणार आहे? सेकंड, एम्प्टी म्हणजे रिकामा, और नल म्हणजे सुद्धा रिकामा, नल सेट. पहा मुलांना, एम्प्टी सेट और नल सेट. मग याच्यामध्ये एक्झाम्पल काय घ्यायचा? आता याची डेफिनेशन अशी येईल, अ सेट which has no element. A set which has no element. A set which has no element is called as empty set. Is called as empty set. ठीक आहे. मग एम्प्टी सेट आहे, खाली सेट आहे, रिक्त संच मराठीत म्हणतात त्याला. मग रिक्त संच याच्यामध्ये एकही एलिमेंट नाही. मग आता याचं एक्झाम्पल घेणार आहे आपण. ठीक आहे, याचं एक्झाम्पल घेणार आहे. पहा एक्झाम्पल, अ मंथ हॅव्हिंग 33 days. अ मंथ हॅव्हिंग 33 days. कोण तुम्हाला विचारलं की अरे बाबा एका महिन्यात 33 दिवस असतात, तर तुम्ही म्हणसाल पागल झाला का, एका महिन्यात कायचे 33 दिवस असतात? किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला की सांग बाबा कोणता महिना आहे ज्याच्यात 33 दिवस असतात, तर आपल्याजवळ उत्तरच नसते, कारण 33 डेजचा आपल्याजवळ मंथ नाही आहे मुलांना. 33 डेजचा मंथ नाही आहे. मग मंथ नाही आहे तर आपण त्याला सेटच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. ठीक आहे, सेटच्या फॉर्म मध्ये लिहिला आणि याचा आन्सर आपल्याजवळ नाही आहे तर वॅकंट सोडायचा, बिकॉज देअर इज नो मंथ ऑफ 33 डेज. असा काही प्रश्न आला जो आपल्या जे असतात कंडिशन सॅटिस्फाय करू शकत नाही, तर त्यावेळेस हे वॅकंट ठेवावं लागते. तर याला म्हणतो आपण नल सेट और एम्प्टी सेट. इट इज कॉल्ड ॲज नल सेट और काय एम्प्टी सेट. यालाच तुम्ही नल सेट किंवा एम्प्टी सेट म्हणता. पहा, अ सेट विच हॅज नो एलिमेंट, एम्प्टी सेट. मंथ ऑफ 33 डेज, 33 दिवस नसतात मुलांना, तर याला म्हणतो आपण एम्प्टी सेट. आता एम्प्टी सेट झाल्यावर आपला पुढचा आहे फायनाईट सेट. ठीक आहे. आता हा फायनाईट सेट, फायनाईट याला मराठीमध्ये शांत संच म्हणतात. फायनाईट सेट तिसरा. थर्ड आहे फायनाईट सेट. फायनाईट काय सेट? अ सेट इन व्हिच, असा सेट ज्यामध्ये एलिमेंट्स लिमिटेड असतात आणि काउंटेबल असतात. असा सेट ज्यामध्ये एलिमेंट्स लिमिटेड असतात आणि काउंटेबल असतात. ठीक आहे. अ सेट इन व्हिच एलिमेंट्स आर लिमिटेड and countable. It is called as
is called as finite set. यालाच आपण म्हणतो फायनाइट सेट. याचा एक्झाम्पल, ठीक आहे. मग आता याचा एक्झाम्पल एक सेट लिहिला मी समजा, अ सेट ऑफ इव्हन नंबर्स अप टू 10 पर्यंतच्या इव्हन नंबर्सचा काय आपण घेतला सेट. 10 पर्यंत इव्हन नंबर्स आपल्याला पाहायचे. मग घेतला तुम्ही a इज इक्वल टू, चला इव्हन नंबर लिहू, 2, त्यानंतर 4, 6, 8, 10 इन्क्लुडिंग 10 घेतला आपण. झालं सेट ऑफ इव्हन नंबर्स अप टू 10. आपल्याला 10 पर्यंत नंबर्स माहित आहे त्यामुळे आपण लिहू शकतो. म्हणजे याच्यात हे काय म्हणते की एलिमेंट्स लिमिटेड असतात, मोजू शकतो ते आपण, तर त्याला आपण म्हणतो फायनाइट सेट. मी म्हटलं तुमच्या बॅग मधले तुमचे जे पुस्तक आहेत ते इट इज ऑल्सो लिमिटेड. काय असणार आहे, 10-20. आपल्या वर्गातली मुलं, आलं लक्षात, आपल्या वर्गातली मुलं, द बॉईज ऑर गर्ल्स इन अवर क्लास, हे सुद्धा याचं उदाहरण आहे. तर याचे एक्झाम्पल आपण अजून घेऊ थोडेसे, ठीक आहे, लक्षात यासाठी. इथं 1-2 एक्झाम्पल अजून घेऊ म्हणजे तुमचे क्लिअर होतील. आलं लक्षात. पहा, सेकंड नंबर, सेट ऑफ टीचर्स इन युअर स्कूल. सेट ऑफ टीचर्स इन युअर स्कूल, शाळेतले शिक्षक मोजू शकता. तिसरं, सेट ऑफ स्टुडंट्स इन द क्लास, हे मोजू शकता. सेट ऑफ स्टुडंट्स इन द क्लास, बरोबर आहे. त्यानंतर सेट ऑफ बुक्स इन युअर बॅग, हे मोजू शकता. झालं, आपल्या लक्षात आलं की हे आहेत पोरांनो फायनाइट सेट. ज्याला आपण लिमिटेड आहे आणि काउंट करू शकतो ते आहेत फायनाइट सेट. ज्याला आपण लिमिटेड आणि फायनाइट आहेत त्याला म्हणतो आपण काउंटेबल आहेत ते, ठीक आहे. सेट ऑफ टीचर्स इन युअर स्कूल मोजू शकता. सेट ऑफ स्टुडंट्स इन द क्लास मोजू शकता. सेट ऑफ बुक्स इन युअर बॅग मोजू शकता. लिमिटेड, काउंटेबल, तर हे आहे तुमचे कोणते फायनाइट सेट. हा झाला फायनाइट सेटचे एक्झाम्पल्स. व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही त्याच्यावर, ठीक आहे. आता यानंतर येणार आहे इनफायनाइट सेट, ठीक आहे. 4th नंबरची टाईप आहे आपली इनफायनाइट सेट. नाउ व्हॉट इज इनफायनाइट? अनंत म्हणतात त्याला. इनफायनाइट म्हणजे ज्याचा अंत नसतो त्याला अनंत म्हणतात. तर अनंत म्हणजे व्हॉट इज, आता या इनफायनाइट मध्ये दे लिमिटेड नसतात, ते दे आर नॉट लिमिटेड अँड दे आर नॉट काउंटेबल. काउंटेबलही नसतात. दे आर नॉट लिमिटेड अँड नॉट काउंटेबल, त्याला म्हणतो आपण इनफायनाइट सेट, ठीक आहे. अ सेट in which elements are not countable, ठीक आहे. एलिमेंट्स आर नॉट काउंटेबल अँड अनलिमिटेड. It is called as infinite set. मराठी त्याला अनंत संच म्हणतो. अ सेट इन विच एलिमेंट्स आर नॉट काउंटेबल, ज्याला मोजू शकत नाही, अनलिमिटेड आहेत, त्याला म्हणतो आपण कोणता, इनफायनाइट सेट. त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आता याचं एक्झाम्पल एक आपण सिंपल घेऊ शकतो, नॅचरल नंबर्स. अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आता हा जो सेट आहे नॅचरल नंबरचा, हा तुम्ही काउंट नाही करू शकत. वर घेतो मी त्याला सेटला, ठीक आहे. असा सेट ज्यामध्ये एलिमेंट्स नॉट काउंटेबल असतात मुलांनो आणि अनलिमिटेड असतात. नॉट लिमिटेड म्हणू शकतो, अनलिमिटेड, त्याला इनफायनाइट सेट म्हणतात. अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आता एक सेट आहे नॅचरल नंबरचा, तो वर घेतो मी. पहा, सेट आहे नॅचरल नंबरचा. मग त्याचं एक्झाम्पल घेतलं आपण, ए. नॅचरल नंबर होते 1 पासून सुरू, 1, 2, 3, 4, so on. There is no end. आपण कितीही लिहत गेलो नॅचरल नंबर्स तर ते संपणार नाही आहेत.
ते काउंटेबल नाही आहेत, दे आर नॉट लिमिटेड, सो इट इज कॉल्ड ॲज इनफायनाईट सेट. यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, इनफायनाईट सेट. पहा, आपण ज्या ज्या डेफिनेशन पाहिल्या त्याचा एकदा रिवाइज करू आपण. ठीक आहे. सगळ्यात पहिले होता सिंगल टोन सेट, मग होता एम्प्टी सेट, मग होता फायनाईट सेट आणि मग होता इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट. तर पहा आता, सिंगल टोन, अ सेट व्हिच हॅज ओनली वन एलिमेंट, असा सेट ज्याच्यामध्ये फक्त एक आणि एकच एलिमेंट असतो. एम्प्टी सेट, असा एलिमेंट ज्याच्यामध्ये एलिमेंट नसतो, 0. फायनाईट, असे ज्याच्यामध्ये आपण एलिमेंट्स मोजू शकतो. आणि इनफायनाईट, असा की ज्याच्यामध्ये आपण एलिमेंट्स मोजू शकत नाही. याला अनंत म्हणतात. मराठीत याला एक घटक संच, रिक्त संच, शांत आणि अनंत असे म्हणतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हे टाइप्स महत्वाचे आहेत तुमच्या. आणि हाच चॅप्टर कंटिन्यू एक्सरसाइज मध्ये नंतर कन्वर्ट होईल तुमचा. तर याच्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन तुम्ही प्रेस करून ठेवायचं आहे, म्हणजे नवीन जे व्हिडिओज येतील ते तुम्हाला मिळतील. आणि ऐकताना कॉर्ड्सचा यूज करा, म्हणजे पिरियडचा जो आहे तो तुम्हाला कॉन्सन्ट्रेशननं बेनिफिट घेता येईल. ठीक आहे. तर इथं आज आपण थांबू सेट्सच्या टाईपवर.